स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आम्ही चाललो आहे चालत मावशीचं दाखवतो तुम्हाला. आता इथला एक कार्यक्रम आहे, ब्लॉग बघत राहा. चालायचं या दोघी आता लिफ्टमधनं वरती चाललो आहे आम्ही. असे बिल्डिंग खूपच शांतता आहे इथं. इथं अजून बिल्डिंगचं काम चालू आहे. लिफ्ट आली आमची. आली का? जा तुला पहिले लावते. कितव्या मिनिटावर चालली मित्रांनो लिफ्टवरती. आयफोन मधनं आरशात ना असं व्हायचं ना रे, भारी दिसत. चालत व्ह्यू दाखवतो तुम्हाला इथला कसा आहे. ह्यांच्या आधी आम्ही आलोय. व्ह्यू तर इथला एक नंबर आहे. काय सगळे इथं बिल्डिंगचं काम चालू आहे. ऊन तर एकदम भारी पडलंय. हे कसे चालत येत आहेत बघा. मस्त वातावरण आहे. तिथं गेलो दाखवतो तुम्हाला. असं इथं बांधलंय, बांधकाम केलंय. हे माझी मम्मी अजून किती लांब राहिली आहे बघा. असं आहे इकडं पण आहे. कसा भारी वाटतोय. निळा आकाशात आपला भगवा फडकतोय. एक नंबर वाटतंय. तो असं सगळं इकडं बिल्डिंग आहे. सृष्टी आंबेगाव. तुम्ही येऊ शकता. तर मित्रांनो आता आपल्याला पॅन्ट दिली असे बँक घ्यावे लागते तिथं एंट्रीसाठी. आतमध्ये काही असं सगळं व्ह्यू लोक तरले. आतमध्ये काही व्हिडिओ अलाउड नाही, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकणार आतलं. 300 वर्ष गुलामगिरीत खितपत पडलो होतो. आता बॉस, इथून पुढे आपल्याला वाघासारखं जगायचंय. या भूमीवर गिरट्या घालणाऱ्या विधानांशी लढायचंय. या लढाईत आई जगदंबेनं आमच्या पदरात सवंगडी घातली होती. कायम एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशी पत्र घेऊन आमच्या पुढे उभे राहतात. कुणी आपल्या मुलाचं लगीन सोडून कोंडाण्याकडे धावला. दिशा उठायला आहेत ना, एवढ्या गोंधळ येत नाही. एवढ्या तर पुरंदरच्या पिछाडीवर म्हणजे दक्षिणेकडून दाऊद खान, रायसिंग राठोड, रामसिंग वगैरे मोर्चे लावून बसले. दोन्ही बाजूनी तोफा आग होऊ लागल्या. गडावरूनही तितकंच तिखट उत्तर मिळायला लागलं, कारण किल्ल्यावर नवीनच नामजात झालेला मोरा होताच तितका तिखट. फुलारबाजी देशपांडे जावळी स्वारीत महाराजांना लाभलेला एक हिरा. पुरंदर आणि वज्रगड हे जोड किल्ले होते. वज्रगड पडल्यास पुरंदर जिंकणं सोपं होईल हे दिलेर खानानं ओळखलं. त्यानं त्याचं पूर्ण लक्ष वज्रगडावर केंद्रित केलं. ते शौर्य पाहून खुद्द दिलेर खानची बोटं तुंबलात गेली. कैसा सिपाही खुदा ने पैदा किया. फुलारबाजी पडल्यावरही तब्बल महिनाभर पुरंदर लढत राहिला. पूर्वीकडील प्रचंड मनुष्यबळ कामी येऊ लागले. अखेर नाईलाजानं महाराजांनी मिर्झा राजांशी युद्ध केला. 23 किल्ले आणि 4 लाख लोकांचा रूप महाराजांना बादशाला द्यावा लागला. हा डाव मिर्झा राजांनी जरी जिंकला असला तरी पुरंदरच्या पुरंदरांनी आपलं नाव इतिहासात कायमच कोरून ठेवलं. त्या वेड्यामधून महाराजच काय तर मुंगी बाहेर जाऊ शकत नव्हती. पण महाराज
तो नैसर्गिक आकार तयार झाला आहे म्हणून त्याला हत्तीप्रस्थ लेडा असं म्हटलं जातं. गडावरची तिसरी मजा होती पालखी घेऊन गेली. पण ज्यावेळी त्याच्या हे लक्षात आले की पालखीमध्ये महाराज नसून शिवकाशी झाले त्याच वेळी त्याने सोबतच्या मावळ्यांसह शिवकाशीचा बहुतेक शिरछेदच केला असावा. ही जरी दुर्घटना असली तरी त्या काळामध्ये महाराजांना पुढे जाण्यासाठी वेळ मिळाला आणि महाराज गजापूरच्या कोटबिंदूपर्यंत पोहोचले. पण पाठीमागून स्थितीत बोल की काहीतरी पाक अर्ध झाले अर्ध राहिलंय थोडंसंच राहिलंय त्यानंतर परत मिळू पुढच्या राईडला. कसा आहे आता आहे बघा. तर मित्रांनो आपण आलो आत्ता बाहेर. बाहेरचा व्ह्यू तर मस्त आहे असा एक नंबर व्ह्यू. अरे अजून खातोय हा. किती वेळ खातो हा यो काय किती वेळ खातो यश काहीतरी बोल बोला. हा बोल बोल. बोल की तू. लाईक सबस्क्राईब करा. आपण आलोय मंदिरात चाललोय माहिती. हे असा व्ह्यू आहे सगळा तुम्हाला वरती गेला दाखवतो. हा यश आहे तो काही ब्लॉग मध्ये बोलत नाही आज लाजतोय वाटतं. मी नाही लाजत. दम लागला ना शिवांश. काढतो ना मामाच्या आहेत पण एक काढू. आत्ता आम्ही आलोय मंदिराच्या इथं. व्ह्यू तर एक नंबर आहे मित्रांनो. तुम्ही या एकदम प्रसन्न वाटन तुम्हाला. ॲड्रेस आहे आंबेगाव बुद्रुक शिवसृष्टी नवले पुलाच्या पुढं. दरवाजा चालू आहे दरवाजा मित्रांनो. हे बघा लय मस्त होतं. हे काय आत आले नाहीत सगळे. भारी होतं सगळं आत. मावशी पण आत नाही आली. आत का नाही आली भार रे यार. आता चालू आहे आम्ही परत. काय मित्रांनो मी आलोय परत घरी. आता आमचं झालंय सगळं पाहून. हे दोघं पण आहेत. बाकी सगळे गेलेत मावशीकडे. आता आम्ही माझी व्हिडिओ बघतोय टीव्हीवर. आज होता कसला हे व्हिडिओ माझ्या टीव्हीवर बघतोय आम्ही मोठ्या स्क्रीनवर. त्यामुळे भारी वाटतंय. हे दोघं काय बघा तुम्हाला आता घरी गेलो पण दाखवतो. मित्रांनो आलोय मी परत घरी. आता जेवणार आहे थोड्या वेळाने. आता म्हणजे लगेच जेवणार आहे. भूक लागली मस्त. आणि आजचा ब्लॉग इथंच संपू आपण. उद्याचा ब्लॉग बघा तुम्ही. तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा. चला बाय.